एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवस नंतर मी बनवते. जरासा प्रॉब्लेम होता, तब्येत खराब आहे. आता आपण शेवची भाजी बनवते मी. आता ही मी जिरं टाकलं आहे, थोडंसं लसूण कुटून घेतलं आहे, आता हलका फुलका थोडीशी राई टाकली मी. लसूण आपला चांगला असा तळतळला आहे. कांदा टाकते आणि 2 हिरव्या मिरच्या टाकते. तिखट तुमच्या हिशोबाने. कांदा असे थोडेसे ब्राऊन आले ना तर कांदा ब्राऊन होईल तो भाजून घेऊया. आता ही मी मोठी आपली लांबी मिरची येते ना, म्हणजे मिरच्या तळायच्या, ही ती मिरची आहे. मोठी होती एकच, त्याच्या मी अशी भेंडी कशी कापतो तशी कापून घेतली आहे. आणि हे पण याच्यात टाकते. ही तिखट नसते. ती पण अशी परतून घेऊया. मिरची पण अशी परतून घेतली बघा. थोडीशी अशी नरम झाली ना की तवर परतून घ्यायचं. आणि आता ही मी 3 मीडियम साईजचे टमाटे घेतले, ते पण टाकते. आता टमाट्याला पण असं नरम होईल तोपर्यंत भाजून घेऊया. हळद घालणार मी थोडीशी, मीठ घालूया थोडं, पटकन नरम पडेल म्हणून. थोडीशी हळद घालूया. मी ना स्टँड नाही लावलं आहे, हातात आहे माझा मोबाईल, म्हणून थोडंसं इकडच्या तिकडे होतो आहे, हात पण हलतो आहे माझा. छान अशी बघा भाजी. हे टमाटर मस्त शिजून गेले. आपल्या टमाटर शेवची भाजी बनवायची आहे, म्हणून टमाटर दिसलेच पाहिजे तेव्हा ती शेवची भाजी वाटते. आता याच्यात टाकूया आपण. आता मी याच्यात धनाभुकी 1 चमचा भरून घेतला आहे, छोटावाला स्पून आपला पवेचा. आणि हे काश्मीरी मिरची, लाल मिरची तिखट, थोडीशी जिरा पावडर आणि गरम मसाला तो टाकून देऊया आपण. त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करून. आता हे बघा छान असा कलर आला आहे मिरचीचा. आता ह्याच्यात आपल्याला शेवसाठी पाणी घालायचं आहे. आता मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. 1 ग्लास आता टाकते. 1 ग्लास आता अर्धा ग्लास टाकणार परत. भाजीला बघा छान उकळी आली आहे. आता मी शेव घेतली आहे 100 ग्राम, हे पण टाकून देते. 2 मिनटं फक्त राहू देऊया गॅसवर आणि मग गॅस बंद करूया. ही शेव टमाटरची भाजी झाली आहे. आता ते सगळं जेवढं पाणी आहे ना ते शेव आहे ना अशी ऑब्झर्व करून घेणार, शोषून घेतं ते. 2 मिनटं राहू देऊया आपण. भाजी बघा आपली मस्त तयार झाली आहे, छान. याला तुम्ही भातावर खाऊ शकता किंवा भाकरी चपाती. कोथिंबीर टाकूया. भाजी रेडी झाली आहे आपली. हे अर्जंट बनवली मी, भाजी नव्हती म्हणून मला आज शेवची भाजी आहे तर शेवची भाजीच बनवून टाकते. म्हटलं शेव आहे घरात तर. आजची भाजी तयार झाली आहे बघा. तुम्हाला आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईबर कमेंट करा. छान अशी तरी पण आली मस्त.